हाच शुभदिनी चित्रपट क्षेत्रात दर्जेदार चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या प्रभात फिल्म्स कंपनीची स्थापना झाली। आपापल्या क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले आणि कामाचीही योग्य विभागणी केली। दिग्दर्शन आणि संकलन व्ही शांताराम, छायालेखन फत्तेलाल, कला दिग्दर्शन दामले आणि फत्तेलाल, रसायन शाळा फत्तेलाल आणि व्यावसायिक बाजू धायबर आणि सीताराम पंत कुलकर्णी। प्रभात हे नाव बाबूराव पेंढारकरांनी सुचवलं। प्रभात मधल्या अत्यंत कमनीय बांध्याच्या नायिका गुलाबबाईंना वेगवेगळ्या वेशभूषा आणि अलंकार देऊन तुतारी फुंकणाऱ्या नायिकेचं कलात्मक बोधचिन्ह तयार करण्यात आलं। बोधचिन्हाला संगीतानं सजवलं ते वसंत देसाईंनी। त्यांनी सुंदर शीर्षक संगीत तयार केलं आणि प्रभातची तुतारी सर्वत्र निनादू लागली। प्रभातच्या संत तुकारामला भाषेची अडचण पडली नाही, कारण त्यातील एक एक दृश्य म्हणजे सुरेख पेंटिंग होतं। हृदयस्पर्शी कथानक, रसाळ संवाद, पागनिसांनी साकार केलेला साधा भोळा सात्विक तुकाराम, त्याची जीवापाड काळजी घेणारी आवली अर्थात गौरी, प्रासादिक भावपूर्ण संगीत रचना, यामुळे मराठी आणि अमराठी प्रेक्षकांनाही तुकाराम जबरदस्त भावला। नाह आपटे यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर प्रभातनं मराठीत कुंकू आणि हिंदीत दुनिया न माने या चित्रपटांद्वारे जरठ कुमारी विवाह ही सामाजिक समस्या मांडली होती। शांताराम बापूंचं कल्पक निर्देशन आणि शांता आपटेंची भूमिका इतकी गाजली की शांता आपटेंचा फणी करंड्याच्या पेटीसमोर बसून कुंकू लावत बसलेल्या पोजमधील कलात्मक फोटो महाराष्ट्रातल्या घराघरातून दिसत होता। प्रभातच्या माणूस चित्रपटानं रसिकांच्या हृदयात आढळपद मिळवलं। एक भोळा बाभडा पोलीस आणि मिश्किल चाणाक्ष वारांगना यांची आगळी वेगळी प्रेम कहाणी भास्करराव आमेंबलांनी लिहिली होती। कशाला उद्याची वाट, आता कशाला उद्याची वाट, बघ उडून चालली रात, बघ उडून चालली रात, आता कशाला उद्याची वाट, बघ उडून चालली रात, बघ उडून चालली रात। सीबीडी फाउंडेशन प्रस्तुत तुकाराम ते तुकारामचे प्रायोजक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि L&T म्युच्युअल फंड। तुषार, लक्सच्या वेस्टर्नावर सर्वप्रथम कोणाचा चेहरा झळकला माहितीये? कोण ग? लीला चिटणीस। लीला चिटणीस आणि अशोक कुमार ही एकेकाळची एकदम हिट जोडी होती। झूला, बंधन, संत तुलसीदास, अंधो की दुनिया हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट। मास्टर विनायक यांच्या ब्रह्मचारी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतं मराठी साहित्यातील प्रसिद्ध विनोदी लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिली होती। ब्रह्मचारी हा त्यावेळचा क्रांतिकारी हॉट चित्रपट। यामध्ये मराठमोळी नायिका मीनाक्षी प्रथमच स्विमिंग ड्रेसमध्ये पडद्यावर आली। मीनाक्षीप्रमाणेच दुर्गा खोटे, वनमाला, शोभना समर्थ यासारख्या अनेक सुशिक्षित स्त्रिया चित्रपट सृष्टीकडे वळल्या। वनमाला पुण्याच्या आगरकर शाळेतील शिक्षिका सुशीला पवार यांनी वनमाला हे नाव धारण करून नवयुगच्या लपंडावद्वारे रुपेरी पडद्यावर प्रथम आगमन केलं। वेस्ट एंडमध्ये लपंडावचा प्रीमियर शो पाहायला सोहराब मोदी आले होते। घाऱ्या डोळ्यांच्या या मॉडर्न नायिकेवर खुश होऊन त्यांनी थिएटरमध्येच सिकंदरमधील रुक्सानाच्या भूमिकेसाठी वनमालाची निवड केल्याचे जाहीर केले। साने गुरुजींच्या कथेवर आधारित श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते, पटकथा, लेखक आणि दिग्दर्शक आचार्य अत्रे स्वतः होते। सर्व भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पहिलं सुवर्ण पदक मिळवून श्यामची आई या चित्रपटाने अवघ्या चित्रपटसृष्टीत एक इतिहास घडवला। वनमालाने साकार केलेली श्यामची आई अजरामर झाली। दुर्गा खोटे सुविख्यात सॉलिसिटर लाडांची सुविद्य कन्या, केवळ प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी बोलपटात आलेली पहिली सुशिक्षित अभिनेत्री, राजबिंड व्यक्तिमत्व, करारी मुद्रा, प्रभातच्या अयोध्येचा राजा या 1932 सालच्या पहिल्या भारतीय बोलपटाच्या नायिका। 1983 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं।
त्या काळी येवला तालुक्यातील अंबू नावाची सामान्य मुलगी मुंबईला येऊन ललिता पवार म्हणून प्रसिद्ध हिरोईन झाली. ही खरी ग्रेट गोष्ट. मुळात स्टंट किंग गणपत बाकरे, चंद्रराव कदम, मास्टर विठ्ठल यांच्याबरोबर 1940-41 पर्यंत ग्रामीण आणि स्टंटपटात काम करणारी ही अंबू पुढे दिग्दर्शक G.P. पवार यांच्याबरोबर तिचा पहिला चित्रपट आला. पाठोपाठ त्यांचं लग्न झालं आणि त्या ललिता पवार झाल्या. त्यांचा महाराची मुलगी हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास मॅजेस्टिकला आल्या होत्या. ललिता पवार यांची अमृतमधली चांभारीण, रामशास्त्रीमधील आनंदीबाई, नेताजी पालकर, जय मल्हारमधली मुरळी, अमर भूपाळीमधली होनाजीची आई, छत्रपती शिवाजीमधील आदिल शहाची बेगम साहिबा, दहेजमधली जांबा सासू, श्री 420 मधली गंगाबाई केळेवाली, अनाडीमधली मिसेस डीसा, प्रोफेसरमधली रंगेल म्हातारी, आनंदमधली मेट्रन इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या. महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागातल्या मराठी अभिनेत्रीनं ललिता पवारनं अभिनयाचं कसलंही प्रशिक्षण न घेता हिंदीवर प्रभुत्व मिळवून चित्रपटसृष्टीत एक इतिहास घडवला. चित्रपती व्ही शांताराम 92 चित्रपटांची निर्मिती, 55 चित्रपटांचं दिग्दर्शन, 25 चित्रपटात अभिनय आणि 70 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द. त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे मनोरंजनातून समाज प्रबोधन, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा पडोसी, हुंडाबळीवर भाष्य करणारा दहेज असे विविध विषय शांताराम बापूंनी हाताळले. 1950 मध्ये प्रदर्शित झालेल्या दहेजनं केलेल्या सामाजिक जागृतीमुळं हुंडाविरोधी विधेयक लोकसभेत संमत करण्यात आलं. स्वतःच्या मालकीचा स्टुडिओ, प्लाझा थिएटर, अत्यंत महागडी ब्यूक गाडी असलेला एकमेव मराठी कलाकार म्हणजे व्ही शांताराम. सत्यकथेवर आधारित दो आंखे बारह हात ही कलात्मक चित्रपट निर्मिती. सेटवरील अपघातात बैलांची शिंग लागून त्यांची दृष्टी अधू झाली. डोळ्यावर पट्टी असतानाच त्यांना नवरंगची कल्पना सुचली. यानंतरचे चित्रपट अपयशी होत असतानाच त्यांच्या पिंजरा या चित्रपटानं एक इतिहास घडवला. हाच तो लता मंगेशकर नामक साक्षात गंधर्व लोकातून पृथ्वीवर अवतरलेला स्वरसम्राज्ञीचा आवाज. या आवाजाचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. देशाच्या फाळणीनंतर नूरजहां पाकिस्तानात गेल्यावर ती पोकळी भरून काढली ती लता दीदींच्या स्वर्गीय आवाजानं. चित्रपट बोलू लागला होता, पण लता दीदींच्या आगमनानं संगीताचा सुवर्ण काळ सुरू झाला. लो प्यार की हो गई जीत बलम हम तेरे हो गए, हम तुझसे लगा कर प्रीत नई दुनिया में खो गए, बलम हम तेरे हो गए. नलिनी जयवंत, उषा किरण, जयश्री, शोभना समर्थ यांच्या सुंदर चेहऱ्याला गोड गाण्यांचा आवाज लाभला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी उर्दूचं प्राबल्य असणाऱ्या चित्रपटसृष्टीवर मराठी झेंडा दौडानं फडकू लागला. नलिनी जयवंत, टपोरे डोळे आणि काश्मीरी गुलाबासारखं गोंडस व्यक्तिमत्व. अशोक कुमार आणि देवानंद हे तिचे नायक. समवयस्क असल्याने लता दीदींची जास्तीत जास्त गोड सुरीली गाणी नलिनीला पडद्यावर साकार करायला मिळाली. लताच्या गाण्यांनी नलिनीचा अभिनय खुलवला आणि नलिनीच्या अभिनयाने लताची गाणी अजरामर झाली. जयश्री, जयश्री कामुलकर अर्थात जयश्री शांताराम. औंधकरांचा चंद्रराव मोरे हा 1938 सालचा चित्रपट जयश्री कामुलकर यांचा पहिला चित्रपट. जयश्रीचा शकुंतला चित्रपट स्वस्तिकमध्ये 104 आठवडे चालला. अमेरिकेत प्रदर्शित झालेला तो पहिला चित्रपट होता. शोभना समर्थ, रामायणावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली, मालिका झाल्या, पण आजसुद्धा सीता म्हटल्यावर फक्त एकच नाव डोळ्यासमोर येतं, शोभना समर्थ. प्रकाशचा 1945चा रामराज्य हा चित्रपट सुपरला 102 आठवडे चालला.
महात्मा गांधींनी पाहिलेला हा एकमेव हिंदी चित्रपट. सुलोचना चव्हाण. सुलोचना कदम अर्थात सुलोचना चव्हाण. महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण मराठी चित्रपटात येण्याआधी 1947 ते 1954 या काळात रेडिओवर गात असत. हिंदी चित्रपटातून पार्श्वगायन करत असत. चोरी चोरी आग सी दिल में लगा कर चल दिए, हम तड़पते रह गए वो मुस्कुरा कर चल दिए. वसंत देसाई म्हणजे अत्यंत सात्विक देवभोळा माणूस. जसा माणूस तसं त्याचं संगीत. एकदा त्र्यंबकेश्वराच्या पवित्र वातावरणात आपल्याच तंद्रीत वसंत देसाई एक चाल गुणगुणत होते. वसंत सामंतांनी ताबडतोब ती चाल स्वरलिपीत कागदावर लिहून घेतली आणि चित्रपटसृष्टीला एक अजरामर भूपाळी मिळाली, घनश्याम सुंदरा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठील वकरी वनमाळी उदया चढी मित्र आला. सीबीडी फाउंडेशन प्रस्तुत तुकाराम ते तुकारामचे प्रायोजक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि L&T म्युच्युअल फंड. मुक्ता, हा, तुला दौलत जादा म्हणजे काय हे माहिती आहे का ग? माहितीये. म्हणजे पुरुष मंडळी खुश होऊन कोठ्यावर नाचणाऱ्या बाईच्या अंगावर नोटांची अशी बरसात करतात, त्याला दौलत जादा असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. तर अशा तऱ्हेची नाण्यांची बरसात रसिक मंडळी अलबेलाच्या गाण्यांना सिनेमाच्या पडद्यावर करायचे. सिनेमाच्या पडद्यावर? हो, दौलत जादा. आणि त्या गाण्यांचे संगीतकार होते सी रामचंद्र. सी रामचंद्रांच्या संगीतावर थोडक्यात बोलणं म्हणजे खूपच कठीण. ज्या सी रामचंद्रांनी अलबेलाची धमाल उडती गाणी दिली त्यांनीच ए मेरे वतन के लोगो सारखं आर्त संगीताने भरलेलं गाणं दिलं. नए जमाने की ये नारी, ऊंची सैंडल बाकी साड़ी, नैनों में कजरा होठों पे लाली, हाथ में कंगन कान में वाली. सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके म्हणजे पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर. बाबूजींना आपण सगळेच मानतो, पण ललिताबाईंनीही एक काळ खूप गाजवलाय. वयाच्या 9व्या वर्षीपासून त्या संगीत क्षेत्रात होत्या. सुरुवातीला हमाम, डालडा, 501 बार साबणाच्या त्यांनी गायलेल्या जिंगल्स लोकप्रिय होत्या. पुढे मग रुक्मिणी स्वयंवर, खिडकी, शहीद, 8 दिन, विद्या अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. मोरे राजा हो ले चल नदिया के पार, मोरे राजा हो ले चल नदिया के पार. मोरी रानी हो तुम्ही मोरी प्राण आधार, मोरी रानी हो तुम्ही मोरी प्राण आधार. शशिकला. सोलापूरची शशिकला जवळकर 5व्या वर्षापासून मेळ्यात गात आणि नाचत असे. वडिलांचं आर्थिक दिवाळं वाजल्यामुळं शशिकला मुंबईला चित्रपट क्षेत्रात आली. शांताराम बापूंच्या सुरंगमध्ये ती नायिका झाली. 60-70च्या दशकात तिनं अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या. गुमराह आणि आरती या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट सहनायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उषा किरण. आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत शेकडो भूमिका करणारी उषा मराठे उर्फ उषा किरण नाट्य क्षेत्रातून फिल्मी दुनियेत आली. 1948 सालच्या उदय शंकरच्या कल्पना चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती. 1950च्या गौनामध्ये ती प्रथम नायिका झाली. तिचे दाग, पतिता, बादबान, नजराना तसेच मराठीतील शिकलेली बायको, कन्यादान, कांचनगंगा हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. नाना पळशीकर. चरित्र अभिनेते नाना पळशीकर म्हणजे भारतीय जनतेचा खराखुरा प्रतिनिधी. 1935 मधील लीला चिटणीस बरोबरचा धुआंधार हा नानांचा पहिला चित्रपट. नानांच्या झनक झनक पायल बाजे, देवदास, जागते रहो, श्री 420 या चित्रपटातल्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत.
नानांच्या सर्वात गाजलेल्या भूमिका होत्या दो बिघा जमीन मधील धांगू महातो. नानांनी साकारलेला खेडूत, त्याच्या चेहऱ्यावरचे दीनवाणे भाव हे कधीही विसरता येणार नाहीत. इतनी सी जमीन का ही तो आसरा है, ये भी हाथ से निकल गई तो भूखों मरना पड़ेगा. मराठी रसिकजनांच्या हृदय सिंहासनावर अनेक वर्ष सातत्याने राज्य केलं आणि अजूनही ज्यांच्या सिनेमांच्या आठवणी ताज्या आहेत ते दिग्दर्शक म्हणजे राजा परांजपे. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शन आणि अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वाभाविकता आणि भूमिकेचा सर्वांगीण विचार. व्यक्तिरेखेशी सहजगत्या जास्तीत जास्त समरस होऊन भूमिका जिवंत उभी करणं ही त्यांची खासियत. राजा परांजपे, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, कथालेखक राजा परांजपे म्हणजे मराठी चित्रपटांचा चालता बोलता इतिहास. 40 वर्षांच्या कारकिर्दीत राजाभाऊंनी जवळजवळ 80 चित्रपट केले. राजाभाऊ म्हणजे बहुरूपी कलाकार. क्षणात डोळे ओले करण्याची किमया फक्त त्यांना साध्य झाली होती. सांगते ऐका या चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग म्हणजे संगीत, नृत्य आणि अभिनय यांची जबरदस्त जुगलबंदी. बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, चुकली नका सांगू ग, माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. भालजी पेंढारकर. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्य महोत्सवाचा पहिला मान मिळवणारा 1932 सालचा श्याम सुंदर हा चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित केला होता. पौराणिक, ऐतिहासिक, ग्रामीण आणि सामाजिक चित्रपट निर्मिती करण्यात त्यांचा हातखंडा होता. भालजींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. इथं पाय सुद्धा घालायला देऊ नका. आता काय आहे, प्रत्येक ऍक्टरला पैलवान होणं आवश्यक आहे. पण पूर्वी असं झालंय की अंगापिंडानं मजबूत असणारे अनंत धुमाळ खरं तर पैलवान व्हायचे पण चुकून अभिनेते झाले. हमको आवाज संभालना पड़ता जी. आज से स्पेशल फुटबॉल. अच्छा काटा हूं. शुभा खोटे आणि विजू खोटे. सिनेमासृष्टीत येण्याआधी शुभा खोटे उत्कृष्ट सायकलपटू म्हणून प्रसिद्ध होत्या. अमिया चक्रवर्तींच्या सीमामध्ये त्या नूतन बरोबर सहनायिका होत्या. रसिकांना खळखळून हसवणाऱ्या निरागस विनोदी अभिनयाचा उत्तम नमुना म्हणजे शुभा खोटे. चेहऱ्यावरचा तसाच निर्मळ मिश्किल भाव आणि चेहरेपट्टीतलं साम्य यामुळे विजू खोटे हे शुभा खोटे यांचे बंधू हे वेगळं सांगावं लागतच नाही. त्यांनी कॅरेक्टर ॲक्टर म्हणून 300हून अधिक चित्रपटात काम केलं. मराठी असूनही हिंदी चित्रपटात मराठी मुलीसारखं अजिबात न वावरता पंजाबी हिरोईन बरोबर समर्थपणे उभी राहिलेली अभिनेत्री म्हणजे समर्थांची नूतन. सीमामध्ये तंबोऱ्याच्या तारा छेडत ताना घेण्याचा अभिनय करत मनमोहना बडे झूठे नूतननं असं काही सादर केलंय की शास्त्रीय संगीताच्या गायिकांनाही तिच्या मुद्राभिनयाचा हेवा वाटावा. देवानंद, राज कपूर, किशोर कुमार यांच्याबरोबर तिनं अप्रतिम प्रणय दृश्य रंगवली. बंदिनीमधील तिनं साकारलेली कल्याणी म्हणजे तिच्या अभिनय सामर्थ्याचा परमोच्च बिंदू होता. नूतन शेवटपर्यंत अभिनय